विठ्ठला रे तू उदार साराव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला तू गोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान म्हणे, विठ्ठला लागले ध्यान म्हणे, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे श्वास घेतला जीवे, विठ्ठला रे श्वास घेतला जीवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झड करी, विठ्ठला तू एका झड करी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 319 या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं आणि तिसरं चरण याचा विचार करणार आहोत की विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड. भगवंताचं नाम गोड आहे आणि त्यालाच हे परिहार द्यायचे की अभंग त्याला उद्देशून आहे. भगवंताला सगळं विठ्ठला रे तू उदाराची राशी हे सगळं बोलणं आहे. देवालाच उद्देशून बोलायले आणि देवासमोरच तुकाराम महाराज बोलायले असं त्यातलं असा अर्थ आहे त्याचा. बरं फक्त इथं एकच आहे थोडं चरणामध्ये विठ्ठला रे वाचे बोला बहुरस एवढं मात्र तुम्हाला सांगितलं. नाही तर बाकीचं त्यांच्यावरच आहे विठ्ठलाबद्दल बोलणे असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड म्हणजे देवाचं नाव गोड आहे पांडुरंगाचं विठ्ठलाचं असं महाराज म्हणाले. मग नाम गोड आहे तर मग का घ्या वाटत नाही इतर लोकांना. तर त्याचं कारण आहे त्याची गोडीच लागली नाही. कशाची? नामाची. नामाची गोडी इतर अनविज्ञानला माहित नाही आणि म्हणून त्यांना ते गोड लागत नाही. नाम गोड लागत नाही, दुसरंच गोड लागते आपल्याला. इतर बोलायचं गोड लागते, भगवंताचं नाम गोड लागत नाही तर गोडी लागली नाही. हे नामधारक लोक आहेत. तुकोबारायांनी नामधारक आहे आणि नामधारकाला नाम हे अत्यंत गोड वाटतं. नव्हे त्यांचं ते जीवनच आहे. नाम हे काय आहे? हरे नामैव 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 केवलम मम जीवन असे नारद मुनी नारद भक्ती सूत्रात म्हणतात. नारद मुनी नामाचे धारक आहेत. पहिले नामधारक कोण आहेत? नारद मुनी आहेत. नारायण नामाचा जप करणारे. भगवंताचे नाम अनेक आहेत. मग त्यातलं कोणते तुम्हाला आवडेल ते घ्या, त्याच्याबद्दल वाद नाही. इथे विठ्ठल घेतलंय बरं काय. तुकाराम महाराजांनी विठ्ठल नाव आणि तुझं नाव फार विठ्ठल हे गोड आहे असे महाराज म्हणतात. आणि मग ते नामधारक असल्यामुळे त्यांना त्या नामाची चवी किंवा गोडी माहीत आहे. तुम्हाला मला ती माहीत नाही. म्हणून हरिनाम सांडुनी करंती मिथ्या मिथ्या जलपताची चावटी. काय जैशी हगवणी पिटपिटी तैच्या गोष्टी बरं काय जलपती. मला वाटतं हे नाथांनी भागवतात वापरलेली आहे. इथं कोणता रस आहे? जिगुप्सा भावायचा. हरिनाम सांडुनी करंती मिथ्या पदताची चावटी नाही काय. आणि काय देवी हगवणी पिटपिटी ही बिबसरसातून बोलली. हगवणी पिटपिटी त्याच्या गोष्टी जलपती. किती बिबसराचा दृष्टांत दिला. हगवण लागल्यावर जशी पिटपिट करताय त्याप्रमाणे हे पिटपिट करते इतर बोलण्यामध्ये. हे वट 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 दुसरी काय किंवा नाथांनी दुसरा एक दृष्टांत वेणकुळीचा दिला हरिपाठामध्ये. मंडुकी वटवट तैसे ते का
हा वा नळाई ताटा नित्य खटा टोप आणि मंडुकी वटवट मंडूक कोण आहे मग बेंडकुळी मंडूक म्हणजे बेडूक मग बेंडकासारखी वटवट करते म्हणजे संसारात माणसं उगतच काही गरज नसताना मंडुकी वटवट तैसे ते का नकळ म्हणले अगवणी पिटपिटी काय परिणाम सांडवणी करंती का गोडी नाही मला त्याची गोडी नाही दुसरं काही त्याचा दोष आहे असं मात्र नाहीये म्हणून दृष्टांत देत असताना म्हणजे दृष्टांत अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार वर्तमनी पाहेपा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची अपद्राळ पै आढेरून निगुतील अशुद्धती काय नसे भीती का कवण कंदानी दरदोळी नांदळू केकीची घरी पै परागुचे विजय भ्रमरगेरा शिखर चिवरे नाते निलेव्याच्या परिवारी लोह्या रुटल्या तिसरवरी ते तो बैसोनी उपवास करिता दरिद्रे जिये मला वाटतं हे दृष्टांत चढत्या चढत्या गोष्टीचे आणि लिंग बदलून दृष्टांत दिले लिंग बदलून दिले गोचीड काय बेंडकुळी आणि दरिद्री जिये दरिद्री माणूस असे 2-3 दृष्टांत त्यांनी दिले लिंग बदलून गोचीड नपुंसक लिंग आहे ना आणि दरदुरी स्त्रीलिंग आहे आणि निदेव्याच्या परिवारी म्हणजे पुरुष पुल्लिंग आहे असे लिंग बदलून तिथं दृष्टांत चढते चढते देऊन ज्ञानेश्वर महाराज सिद्धी करतात जवळ परमात्मा असून सुद्धा यांना कळत नाही असा त्यातला अर्थ तिथं केलेला पण आपल्याला त्याची गोडी नाहीये कशाची त्या नामाची आणि नामाची गोडी नाही म्हणून आपण नामाला विटल्यावणी करतो किंवा ते आपल्याला आवडत नाही नाम न बदलता किंवा नाम न घेता दुसरंच काहीतरी म्हणत बसतो पण नाही तुकाराम महाराज म्हणजे जिव्हे गोड 3 अक्षराचा रस अमृत दया सफिके पुढे है ना जिव्हे गोड 3 अक्षराचा रस किती अक्षराचा रस गोड आहे 3 अक्षराचा विठ्ठल हे अक्षर 3च आहेत विठ्ठल हे 3 अक्षर आहेत आणि या अक्षराचा रस जीवीला आमच्या गोड लागतो आणि त्या नामाच्या गोडीपेक्षा अमृतही तया सफिके पुढे त्याच्या पुढे अमृत जरी आणलं तर ठीक आहे काय विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणले का अहो हे आमची अमृत संजीवनी आहे हा अमृत संजीवनी आहे असं महत्व कशाचं आहे विठ्ठल नामाचे हो विठ्ठल नाम इतकं महत्वाचं आहे किंवा देवाचं नाव इतकं महत्वाचं आहे अत्यंत गोड अशा प्रकारचं नाव आहे देवाचं आणि ते गोड काय मग आता एवढं गोड असताना तुम्हाला का त्याची ती गोडी लागली नाही म्हणजे अनभिज्ञता आहे नामाची महतीच माहित नाही आहे हो पण तुकाराम महाराज तसे नाही आहे विशेष नामधारक म्हणजे सामान्य नामनिष्ठ आणि विशेष नामनिष्ठ असे भाग 2 आहेत सामान्य नामनिष्ठ आणि विशेष नामनिष्ठ त्याच्यामध्ये 2 पुन्हा फरक आहे सापराध नामधारक निरापराध नामधारक लक्षात आलं बोललेलं विशेष नामनिष्ठ किंवा विशेष नामधारक त्याला म्हणायचं की नाम साधना सोडून दुसऱ्या साधना करतच नाही किंवा आवडतच नाही आणि ते करतच नाही त्याला फक्त साधना ती प्रमुख साधना त्याची कोणती नाम आणि नाम घेणाऱ्याला इतर साधना करण्याची आवश्यकता नाही असं बऱ्याच ठिकाणी वर्णन आलेले पण आपला नामावर तेवढा विश्वास नाही नाहीतर नाम म्हणे तया अनेक साधन ऐसे वचन बोलू नये एक अभंग आहे काय त्याची सुरुवात आहे नामाची आवडी वा हा नामाची म्हणा नामाची आवडी तोची जाणा देव हा न धरी संदेह मनी काय ऐशे मी नाही बोलत नेनता अनोनी समता संताची नामा म्हणे नाम म्हणे तया अनेक साध्या अनेक साधन ऐसे वचन बोलू नये तुका म्हणे सुख पावे या वचनी ज्याची शुद्ध दोन्ही माये वाटे अशी खुट्टी ठोकली माझ्या बोलण्यावर विश्वास कोणाचा बसेल ज्याची माय शुद्ध आहे ज्याचा बापही शुद्ध आहे त्याचा विश्वास माझ्या बोलण्यावर बसेल तुका म्हणे सुख पावे या वचनी म्हणजे माझ्या बोलण्याचं त्याला सुख होईल कोणला ज्याची माय बी चांगली आणि बापही आणि चांगल्या माय बापापासून जन्माला गेला होय त्याला माझ्या बोलण्याचा विश्वास सुख पावे या वचनी काय महाराज बोलले बरं काय नाम म्हणे तया अनेक साधन गरजच नाही
नामधारकाला दुसरं साधन करण्याची गरज नाही महाराज. नाम म्हणे त्या ऐशे वचन बोलू नये असं बोलूच नका म्हणले. नामधारकाला दुसरं साधन करण्याची काय आवश्यकता आहे असे महाराज म्हणून लागले. हो बरं, तुम्हाला वाटतंय काय आहे की महाराजाला काही कळत नाही? हो महाराज काही सांगते असं नाही मी काही सांगत. काय तुकाराम म्हणले ना, ऐशी मी नाही बोलत नेनता, म्हणजे मला कळत नाही असं समजून मी बोलत नाही. अनुनी समता संताची. मागच्या साधू संतांचे पुराण वाल्मिक व्यास इत्यादी सगळे हे ज्ञानेश्वर महाराज इथपर्यंत सगळ्यांचं आणि मतितार्थ काढूनच तुम्हाला मी बोलतोय. त्यांच्या वचनाची समता इथे घेतलेली आहे. प्रमाण बोलून देऊन बोलायलेत महाराज. आणि प्रमाण असल्याशिवाय बोलण्याला काही अर्थ नाही. प्रमाण असावं बोलण्याला. ब्रह्मणा हा नियम धर्म सर्व होय. हा असं देवाचं नाव आहे. सर्व नियम धर्म होतात. असं इतकं गोड आहे की अमृत त्याच्या पुढे फिकं पडतं आणि फिकं पडतच मला फिकं पडतं. हो अशा प्रकारे भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, गोड आहे आणि ते गोड नामधारकांना वाटतं. मग नामधारक म्हणजे बरं काय विशेष नामधारक. तुम्ही आम्ही नामधारक तर नाहीतच. काय कोण आहे ते विशेष नामधारक? नाही नामधारक तरी कोण आहे? विशेष जाऊ दे. हरिपाठ चुकत नाही तुमचा? जुम्मे की जुमा काहीच नाही. जुम्म्याला नाही कुम्याला नाही. म्हणजे आपण खरं तर नाम घेतो ते नामधारक नाहीतच महाराज. नामधारक नाहीत. नियमानं काहीच आपलं नाही. काही नाही आपलं नाही. कोणताच नाही. काही नाही. बोलून मोजून असं काही उठसत तरी असा नियमानं असावं किंवा काहीतरी. कमीत कमी ज्ञानेश्वरी तरी नियमानं वाचावी की मी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही. माझा नियम आहे. एवढा नियम बी करीला नाही एखाद्या माणसानं तरी बस झाला. पण तेवढाही नियम करीला नेत नाहीत. कवा कवा गडबड आपली सोडून देते. तसेच ते त्याला पळू देतात. काय पैसे देते काय हे नियम केल्याशिवाय काही ना केलं पाहिजे. होय लाख गडबडे काही असो. आणि सकाळची ज्ञानेश्वरी किंवा देवपूजा आहे थोडीफार ती आपली जमेची बाजू आहे. म्हणजे आपलं मुद्दल भांडवल आहे. तिथून आपण वाढविलं ना. तिथून आपण काही माणसं लक्ष्मीला जपतात. कशाला जपतात? लक्ष्मीला. नाही बाबा ही आमची गाय लय चांगली. त्या गायीपासून एवढा वाढवा झाला. मग हिला आम्ही विकणार नाही. हिची आम्ही माती करणार. मेन लक्ष्मी धनगराची काय खाली मेंढी असली जुनी पुराणी तिच्यावर सगळं झोपलेला असला धनगर तर त्या मेंढीला हरवून देतात. तिला लक्ष्मी समजित विचार बरोबर आहे. एखादं शेत असलं शेतकऱ्याला बापदादाचं नाही बा आमची वडिलाची लक्ष्मी आहे. तिला नाही आम्ही विकणार. किती आमच्या जीवावर आलं तर दुसरं आम्ही काही करू. तसं परमार्थातलं मुद्दा भांडवल सकाळची देवपूजा आपण आपल्या सद्गुरूंना लावलेली. ही ज्ञानेश्वरी वाचीच आहे. तुळशीला पाणी घालीत जाय. पंढरीची वारी करीत जाय. असा माळ घालताना कोणी दीक्षा देताना त्या आपल्या गुरुनं आपल्याला हे नियम घालून मग हे नियम आपला मुद्दल भांडवल आहे की नाही. खरी लक्ष्मी कोणती आहे? खरी लक्ष्मी तुम्ही वर्गात अपचिंतन करा, भागवत करा, भजन करा, दिवसभर काय साधना मोठ्या मोठ्या करायच्या तरी केल्या तरी चांगली गोष्ट आहे. पण आपलं मुद्दल भांडवल कोणतं हो तर सकाळची देवपूजा. मग वारकरी संप्रदाय देवपूजेतले काय काय म्हणजे स्वाध्याय काय त्याच्यापैकी ना तरी मला वाटतं आवर्तने निगमुका नाम ना तरी आवर्तने निगमुका नाम. निगम नाम वेदाचे स्तोत्र म्हणा किंवा भगवंताच्या नावाचा उच्चार करा असं काही वर्णन आहे. मग त्यामध्ये ज्ञानेश्वरी म्हणजे वेदाचा मतीचा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे वेद वाचल्यासारखं आहे सकाळी सकाळी. हो वेद वाचकाने वेद वाचावा आणि आपण वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. दोघांची समताच आहे. आणि अशा प्रकारची ज्ञानेश्वरी स्तोत्र हे जे काही गीत ठरलेले ते आपलं मुद्दल भांडवल आहे. एवढा तरी नियम आपण करतो का? तरी नेतोत का? नाही. आता हे पाहुण्यानं प्रार्थना केली तुम्ही याच्या अगोदर म्हणून राहिले काही प्रार्थना त्यांना कोणी शिकविली असेल ते अति सदोष असो का निर्दोष असो पण ते करायलेत ना. चला मग असा आपला हे नियम आहे ना. तर हे नियम सकाळी सकाळी आपण केला पाहिजे. गरजेच आहे महाराज. आपला एखादाही नियम नियमानं नाही म्हणून आपण नामधारकात मोडत नाही. आपण नामधारक नाही किंवा
मग विशेष नामधारक किंवा विशेष नामनिष्ठ नाही. मग सामान्य नामनिष्ठ कोण की नाम रोजही घेतो, भगवंताच्या नावाचा जप रोज करतो, काही कधी करीत नाही, त्याचा नियम कधी चुकत नाही, आहे तो नियमाचा नामधारक आहे, पण सामान्य नामधारक. मग सामान्य का म्हणले त्याला शास्त्रानं? सामान्य का? अरे ते सामान्य म्हणजे ते नामही घेतो आणि इतर साधनाही करतो. म्हणजे शास्त्रामध्ये पुराणामध्ये किंवा कोण्या महाराजांना कीर्तनात कोणती दुसरी साधना सांगितली त्याच्याही नादी लागतो. कधी म्हणले चला आज काय म्हणले आज चतुर्थी आहे, चला गणपतीच्या पाया पडाय, ते निघाले तिकडे साधनेला. कोणी म्हणले बाबा आज काय म्हणले आज काय चतुर्दशी आहे, जगदंबेचा पुन्हा इथं नवरात्र महोत्सव आहे, चला जगदंबेच्या दर्शनाला. विनायक भाऊ निघाले, उदगांबे चालू आहे ना आपलं का नाही? या कोणी म्हणले चला चार धामाला, निघाले चार धामाला. आपण गेलो की नाही चार धामाला? मग दुसरी मी तीर्थयात्रा ही साधना आहे बरं काय. तीर्थयात्रा ही काय ही साधना केली म्हणजे अशा अनेक साधनेवर बी भरवसा आहे, नामावरही नामही घेते आणि अनेक साधनाही सोडित नाही. म्हणजे विशेषत्वानं नामावर भरवसा, ज्याचा नामावर भरवसा आहे त्याला हे काही करण्याची गरज काही करण्याची गरज नाही. सर्व धर्माचे कारण कारण हरिकीर्तन वा धर्म हा चोकडा नाम उच्चारू घडघडा. हो खरे सगळं धर्माचे कारण. हा सगळ्या धर्माचं कारण आहे काय? नामस्मरण हरिकीर्तन. नामस्मरण हरिकीर्तन. निज धर्म हा चौकडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सौगडा, हा भव सिंधू तारक. आहे की साधना? हो. मग आता एवढी निष्ठा, नाम मी धारक आहे, मला काही करण्याची गरज नाही, अशी निष्ठा आपली पाहिजे. अशी सतत गजानन महाराज आपल्या गुडघ्यावर, त्याच्या गुडघ्याला घट्टी पडली होती. कोणाच्या? काय त्यांच्या मंत्राचा ते जप आहे ते. आता ते त्यांचं ते नाव आहे ते गण गण गणात बोधे. त्याचा सांकेतिक अर्थ आहे ते, त्याला अर्थ आहे ना महाराज. उगाच म्हणत होते असं नाही, तर कोणत्याही शब्दाला अर्थ असतो आणि ते अर्थ आहे गण गण गणात बोधे. महाराज हे मंत्र सांकेतिक भाषेतला आहे. आता त्याचा तिकडे अर्थ गावी बसायला मला इकडे वेळ वाया जाईल. काय कसं सांगायचं त्याचा विस्तार करावा लागेल. महाराज आणायचे बरं काय ते कसं होतं त्यांचं, असा असा हात घ्यायचे असं गुडघ्यावर गण गण. ते नादाला आले, ते नादाला आले म्हणजे मग ते गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अशा टुचक्या पायावर गुडघ्यावर घटात पडला होता, गुडघ्यावर घटात पडला होता. आणि काही करायची गरज नाही आम्हाला, आम्ही फक्त नामदार होतो. अशी निष्ठा कोणाची? गजानन बाबा. ते मुक्तच होते त्याच्याबद्दल काय. आणि मग भास्कर पाटील त्यांचा एक शिष्य आहे म्हणा, त्याचे गाव भास्कर पाटलाचं गाव कोणते? शेगावचं नाही, आडगावचं आहे, अकोली. अकोली तिथं पाण्याचा खंड आहे ते. भास्कर आडवड होतं ते. भास्कर पाटील म्हणजे काय आडावड होत अवधानित होते. तेव्हापासून शिष्य झालं ते. चमत्काराला नमस्कार लोक करते हो, चमत्काराला नमस्कार लोक करीत नाही. तर ते भास्कर अवथानू लागला शेतात. पाटील म्हणजे मराठी असेल, मराठ्याचा पाटील असेल. पाटील काय कोणी आमच्या त्याच्यावर नाही चाललं. इस्लाम पाटील हे मंगळूरला आमच्या काळात पटील नाही. पाटील नावाची पदवी एक, आणि ती पदवी ज्याला बहाल केली ते कोण झाला? मग ते धनगर असला तरी पाटील असतो बरं. पाटील पदवी ना, पोलीस पाटील माली पाटील ही पदवी आहे. ही पदवीच्या काळात ज्याला दिली ते पाटील झाला. ते भास्कर मराठी असेल कोण पाटील, पाटील मराठीच होता ते, पण पाटील. आणि त्या अवधानीत होतं, आडाव गोळ होतं. महाराज चालले होते ते त्या रस्त्यानं आणि बिंगीत पाणी ठेवलेलं प्यायला झाडाखाली. हे आपलं अवधानू लागलं. महाराज आले तिकडून, महाराज तिकडून आले, त्यांना तहान लागली म्हणला. आणि महाराज म्हणले तरी विचारून पाणी पेल, मनानं पेल नाही त्यांनी. विचार दादा
त्यानं बघितलं काय याराव पाणी पिऊ का पाणी पिऊ का 3 कोसांना मारावं लागते पाणी तुला काय लागले कापले तर 2 होते ना बोंबलत केलं ते आपला याला नाग्या काय केलं बोंबलत पाणी पाणी नाही काय धुन केलं पण भास्कर पाटला धुन केलं तुला रिकाम टेकणार इथे येऊन आयचं पाणी घ्यायला काय लागलंय असं म्हण गया मला ते गप्पी बसले तिकडे गेली हिरी त्याच्या वावरात हिर होती आणि ती भरती 200 फूट खोल आणि त्याला पाण्याचा पत्ता नाही काय करावं आता ते वाकून त्याच्यात बघितलं वाकून पाणी नाही काय नाही पाणी त्या हिरीला नाही आणि वाकून बघलं ते पुन्हा भास्कर तिथून कातवाला ए नागव्या आता ही पाणी नाही जीव ठेवू देतोस का काय त्याला पाणी नाही मरा गेला तिकडं बघायलो म्हणले हाय का ते त्याला म्हणले बघायलो आणि काय नाही राग नाही आला त्यांना आणि हिरीत पाय सोडले ते कटाडा आता उडी बांधले ते हिरीत पाय सोडून पाय हलवीत गणगणगणात हे शब्द उच्चारले त्या नामावर श्रद्धा आहे कोणाची गजानन महाराजांची नाम धारक आहे आणि मग ते हिर उत्सव म्हणून आहे कोण महाराज भड 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 पाणी खाऊन झळायला लागले आणि ती गावापासून ठणठणीत कोरडी हिर ठणठण उन्हाळ्यात भरून आली आणि खूप पाणी असं वर आले आणि मग पाणी आज म्हणले मग भास्कर पाणी पिलं महाराजांना आणि त्या भास्कर पाटला बघ बघ म्हणले पाणी नाही म्हणायला हिरीला किती पाणी भरलंय आणि पाणी तू नाही म्हणतो तर मी 3 पासून म्हणालो काय आणतोच या लांबून इथलं तेज आहे आता कोण म्हणले त्या भास्कर पाटला आणि भास्कर पाटला बघितलं पाणी आणि मग त्याच्या डोक्यात आलं हे महात्मा चुकलो महाराज नाही कोण चुकलो महाराज नाही असं तसं नाही नाही म्हणले तुझ्या गावाला पाण्याची नंतर होती म्हणून ईश्वराला म्हणलो की पाणी घ्यायला त्या गावाला यायला दे आता तुझा एक प्रश्न मिटला गावाला याचा मिटला पाणी पाणी आता गावाला पाणी प्यायचा प्रश्न तुमचा मिटला गाड्याचा आता काही बोल नाही पांडुरंगानं पाणी दिलं हो तेव्हापासून भास्कर नादी कोणाच्या मग संसार सोडून गेला भास्करानं भास्कर खरंच संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढविता पुण्य धर्म मग महाराजाच्या प्युअर नादी लागला 100% भास्कर पाटील म्हणजे एक आवडता शिष्य बनला बंकटलाल पहिलाच होता बंकटलाल शर्मा बरं काय हे शिष्यापैकी मग भास्कर पाटील हे आता इतका अधिकार महाराजांचा आणि महाराज सतत नामधारक एके हिरीवर आपले बसले होते ते गावातलं गजानन महाराज भजन चालवतं गणगणगणा असं बोलले होते आणि ह्या लोकांना वाटलं बाकी सोबत्याला म्हणजे शिष्य मंडळीला काहीतरी योग होता पर्व काळ त्या पर्व काळावर त्यांना जवळ पडती नर्मदा आता मी शेगावापासून का नाही गोदावरी लांब आहे आपली गोदावरी का नाही लांब आहे शेगावला तुम्ही बघा मोजा शेगावापासून मध्ये रस्ता एक नीट शेगाव म्हणजे आपली महाराष्ट्राची शेवटची बॉर्डर समजायची जिल्हा आणि त्याच्या पलीकडे गेले की कोणता लागला मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या अलीकडे कडला आहे ओंकार येतो म्हणजे जवळ पडत आहे त्यांना आणि मोठी नदी आहे नर्मदा रेवा तिचंच नाव आहे आणि ती अमरकंटकला उगम पावली आणि पश्चिम समुद्राला मिळती मोठा प्रवास आहे त्या नदीचा आणि मोठं पाणी बी ओघवी ते पात्र बी तर ते पाहिलंच की तुम्ही सगळ्यांना कशी नर्मदा आहे नर्मदा म्हणजे नर्मदा आणि मग त्या नर्मदेच्या स्नानाला आपण जावं आणि नर्मदा स्नान पर्व काळावर करा आणि महत्व आहे बरेच लोक नर्मदा परिक्रमा करतात हा जास्तीत जास्त नर्मदा परिक्रमा आता गोदावरीची कोणी कोणी करायला पण गोदावरीची परिक्रमा एवढी काही शास्त्रात तिच्यापेक्षा महत्वाची ती सांगितली ती मार्कंडेयाने केली होती ना कोणी पहिल्या काळातले मार्कंडे ऋषी पुराण काळात होते ते मर्कंड ऋषीचे चिरंजीव त्यांनी केली होती ती पहिली नर्मदा माईची आणि आता हे श्रद्धा आहे लोकांची पायानं करणारी बरं काय हे इथं आपल्या आंबेजोगाईला कीर्तन साहेब आडनाव कीर्तन आडनाव काय कीर्तन मराठी येतं पाहुणे आहेत आपले मराठ्यांचे पाहुणे आहेत ते तर ते कीर्तन साहेब इथं आलते ना आश्रमात एकदा मला भेटायला तुमच्या लक्षात नाही त्यांनी प्रवचन केलं बघा तुम्ही होते की नव्हते तुम्हाला लक्षामध्ये तर ते आलते सहज तर ते मग इथं आश्रमात होते मग मी म्हणलं यांना प्रवचन येते ते प्रवचन करतात
तर ते आपले मग लोक म्हणले करायला लावा. तुम्ही म्हणा ना, म्हणजे तुम्ही म्हणल्यावर ते मला मला नग म्हणते, मला मी करा म्हणल्यावर नको म्हणते. तुम्ही म्हणल्यावर जरा मी म्हणतो खरा की मग महाराज इथं लोक म्हणायले किरण काळा किरण साहेब बरोबर ते लोक म्हणायले ज्ञानेश्वरी आणतो करा ज्ञानेश्वरी करू. मला वाटतं बालोमा हे ते नागोदा हे होते बघाय घ्यायला, एक 10-5 लोक होतो आम्ही. सर मला भेटायला ते फौजदार आहेत ते कीर्तन साहेब, मला धार्मिक आहेत ते, त्यांनी पायानं केले, रिटायर झाले बिचारा, फौजदार आहे. पण त्या खात्यात ही माणसं अशी थोडी असते, पोलीस खात्यात माणसं अशी चांगली नसतेतच. अपवाद म्हणून हे भांगत तुळस काय भांगत तुळस कर गांजाच्या रोप आहे, तुळशीचं झाड, भांग म्हणून एक दुसरा आहे ना, ते नशेचा पदार्थ आहे बरं काय. जसे गांजा आहे की नाही तसाच भांग नावाचा एक पदार्थ आहे, वनस्पती कोणीतरी, त्या वनस्पतीपासून ती निशा येते. मला वाटतं तिला भांग म्हणून आली उत्तर प्रदेश नाही. आपण गेलतोच नाही याला पंजाब प्रांतात, पंजाबला आमरस मद्यपान, आयचे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, भांग भरू काय साधन, पची पडे मद्यपान. हो असं म्हणले, म्हणजे भांग ओढतात. तर ते भांग तुळस कुठेतरी एखादा रोप तसं हे. आणि ह्या पोलीस खात्यात एखादा माणूस असा असतो. आमच्या तिकडे आळंदीला एक थोरात साहेब काय ना, आडनाव थोरात. आणि थोरात म्हणजे मराठ्यात आहेत ना, मराठीच आहे ते. माझा त्यांचा तिथं संबंध आला त्या आळंदीचा बैनामा करत असताना खेड तालुक्याला आम्ही गेलो ते, आणि आळंदीच्या प्लॉटचा बैनामा त्यांनी प्लॉट घेतलो शेजारला. त्यावेळेला ते दोघं गेलो तिथं. ते म्हणून तहसीलमध्ये बसल्यावर तुम्ही कोणाची माझी पाय पिढी अभंगावर चिंतन चालू, ते म्हणा साखरे महाराज. आणि मग ते त्याला पटू लागलं माझं बोलणं, त्याच्यामुळे ते गोड लागलं. महाराज अशी भांगेत तुळशीसारखी माणसं नाही तर नसतातच ही माणसं महाराज. हो ते कीर्तन साहेबांना नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे, ती पायानं पूर्ण केली. आणि अशी श्रद्धा आहे की नर्मदा मैया कमी पडू देत. भाकर खायला काय कोणी जेव घालतात, कोणी काही कमीच पडत नाही. मुक्कामाची सोय व्यवस्थित लोक, आणि सगळे भोवताली लोक ते हॉटेलवाले काय तिथं लंगर आहेत, लंगर मध्ये जेवायला फुकट, रोज किती माणसं येऊया फुकट जेवायला अशी व्यवस्था. आणि त्यांची श्रद्धा आहे की नर्मदा मैया बरं काय की काहीच कमी पडू देता नाही आम्हाला, अशी त्या लोकांची निष्ठा. अशी काय कर मग आता ह्या नर्मदेला महत्व आहे. आणि विशेष पर्वावर भास्कर पाटील ते बंकटलाल इत्यादी सगळी मंडळी म्हणली गजान महाराजाला आणि त्यांचं ठरलं आपण नर्मदेला जाऊ, ओंकाराचं दर्शन घेऊ, नर्मदेचा आंघोळ करू. सर्व काळ यायला म्हणजे जवळ आपण महाराजाला घेऊ. आपल्या पण महाराजाला गजान बाबा महाराजाकडे गेले. महाराज ते हिरी उभटले होते, गणगण गणा. महाराज म्हणजे तुमच्याबरोबर काय नर्मदेला जायचे म्हणजे आम्हाला पर्व काळ आहे, उद्या परवाची असं तसं जायचे पर्व काळावर गाडी बैलात. तर ते ना महाराज म्हणले जा तुम्हाला जायचे. ते म्हणले तुम्ही चला, मला गरज नाही. काय म्हणले मला गरज मी नर्मदा इथंच होती. हे विशेष नामधारक आहे, त्यांना ह्याची गरज. तसे मुक्त बी आहेत आणि मुक्ताला गरजही नाही. आणि नामधारकाला दुसऱ्या साधनाची गरज. अरे हे काय म्हणले गणगण गणात बोलते, हे माझं साधन आहे आणि हेच मला तारून देणार आहे, दुसऱ्या साधना करण्याची गरज नाही. आणि त्या हिरीत पाय हलवून म्हणू लागले गणगण गणात बोलते. बघा त्या हिरीतलं पाणी होतं ना, त्याच्यात त्या हिरीत ते गावच्या हिरीत पाणी होतं. हीच माझी नर्मदा. इथं आंघोळ केली तरी तिथली मला आंघोळ गरली. तुमचे तुम्ही जा. नाही म्हणले महाराज, त्याला पटलं नाही हे अध्यात्म. ते म्हणले महाराज तसं नाही, तुम्ही असल्यावर आम्हाला बरं वाटतंय, गुरु असल्यावर सगळं शिक्षायला बरं वाटतंय, तुम्हाला चलावं लागतंय, तुमच्या पाया पडतो, तुम्ही काय बी करा. आणि ते गावला आपल्या ओंकारेश्वरला चलाच. नका नका नका, बरं नेताल तर चांगलं होणार ना. तुमच्या ह्याच्यात भलं माझ्या मनाच्या विरुद्ध करू नका, मला नेऊ नका, तुमचे तुम्ही हे न बरंच काढलं. मग काढून गेले.
मग गेले की महाराज म्हणले तुमच्या मागं मी, कुठं जायचंय, कुठं पाया पडायचंय, काय करायचंय, तुम्ही पुढे मी माग. आता काय बोलायचं नाही, तुमच्याच मनावर आता सोडले. गेले 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 पुलावरून, आणि तिथं ते पुलावरून हे आपले बैलगाडीला जमत नाही, बैल बुजवते त्या पुलावरून म्हणून तिकडली घोडी गाडी केली टांग्या त्याला. पलीकडे पुल होता ते दगडी ते, आता ते केलाय तुमचा तारचा पूल, आता झालाय ते तेव्हा नव्हते. मग पलीकडे जायचं त्या पुलावरून ती टॅक्सी केली गाडी, आणि ते छे बैल बुजायला लागले. इकडं 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 त्या पुलावरून गाडी पाळी खाली पडली तर मेलच की माणूस. अशी धड 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 खाली पलीकडे गेले. महाराज जिथे जिथे हे लोक जाते तिथं महाराज बी पाया पडू राहिले. लोक पाया पडू राहिले तिथं महाराज बी पाया. नाही तर लोक कधी म्हणतात माहितीये का, बघा महाराज पाया पडले असं असतंय ते पाया. आता खरं तर ओंकार ह्याच्या पाया पडेल, कोणाच्या, गजानन बाबाच्या. एवढा अधिकार यांचा आहे, पण लोकांना कळत नाही. मग लोकांसाठी पाकावं लागतं हे सगळं. महाराज म्हणले आता गाडी व्हायला नको बाबा, लई धडधड काही करू लागली येताना म्हणले. त्या पुण्याहून गाडी पडायचीच वांदी दिसू लागला, लईच अवघड आहे म्हणले. मग आता नावातून जाऊ, जाताना कशातून जाऊ, नावेत बसून जाऊ म्हणले. आणि गाडीत नग. महाराज म्हणले कशात बी चाला, तुमच्या मना, मी मागो, मी काय बोलणार नाही. बसले नावे, हाय काढले नाव कोळ्याने. नाव पुढे पुढे गेली की फळी फुटली नावेची. मधात पाणी आलं, आणि कोळी म्हणला मधात पाणी आलं, आता काय नाही बाबा, ज्याला पावता येते ते वाचत येतं, बिन पावणारी वाचत. चला मी तरी काय करू म्हणला, काय नाही हातात एक खडकाला आदळलं म्हणला, ते फळफळ मोडलं म्हणला. त्याने हाणली उडी कोणी ते वाचत, ते मरत नाही तर काय, ड्रायव्हर कधी मरत नसते. ते गेलं निघून, त्याला रोजची प्रॅक्टिस आहे, ते पाहून गेलं. आणि ही बॉम्बला येतात महाराज. ती म्हणजे तुमचे तुम्ही बघा, मी तुमच्या म्हणजे याचा अर्थ तुम्ही बुडाले तर मी बुडणार. आता काय नाही महाराज, आता काय नाही महाराज, मरत होता, आता काय नाही महाराज, कसं करा, वाचवा कसं करा. ते म्हणजे बळ आणण्याचा परिणाम हे आता तुम्हाला समुद्राला जावं लागते. महाराज गण गण गणात होते, नर्मदा मैया धावून ये असं म्हणले. आणि एक आई बाई, एक साडी नेसून आई बाई आली, आणि ती त्याच्या हातात हिरवे कंकण हे ते. नर्मदा मैया धावून आली आणि धावून आली, आणि तिनं त्या नावाला तेवढी नाव बुडणार ते पाण्यानं, पण तिने सगळी नाव तोडली आणि नाव धरली. बघायला टकटका एक बाई वडायली नाव. आता ती बाई साधी नव्हती महाराज, साध्या बाई आपण नाव ओळख असती, पडले फुटले, आणि ते अशी वडी चोळी 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 कडीला आणली. हे धड 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 काही करून ह्या मधात यायचं. आणि मग पाण्याच्या कडे आली की ती बाई महाराजाला तिने वंदना केली. महाराजांना तिची वंदना केली, आणि तिला विचारलं ह्या लोकांना, बाई तुम्ही कोण? ती म्हणजे ओंकार कोळ्याची कन्यका. ती ओंकार कोळ्याची मी मुलगी. कोळ्याचं नाव सांगितलं, ओंकार नाव सांगितलं कोळ्याचं, आणि सांगून अशी चंपट झाली. ती गेली बाई, आणि नाव महाराज आम्ही तर नवसूत केला म्हणजे 5 किलो पेढे वाटायचा एक एक प्यायला. ओंकारेश्वरला वाचलो होते, 5 किलो वाटा नाही 10 किलो वाटा. तुम्हाला काय पेढे वाटायचे ते वाचला म्हणून होय पेढे वाटायले हे. हो काय वाटायचे ते वाटा. महाराज काय आई बाई कोण आलती, तिनं वाचलं. बरं झालं म्हणले ती आई बाई पाव देव म्हणून पावले आपल्याला. कोण होती ती आई बाई? म्हणजे मूळ खाईत तुम्ही आखी म्हणली की तोंडानं ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाम नर्मदा देखा. म्हणली नाही की माझं नाव नर्मदा आहे आणि मी ओंकार कोळ्याची मुलगी. तुम्हाला घडवायला कळालं काय? हे साधा कोळी होता का? ओंकार म्हणजे महादेव, आणि महादेव कोळ्याची मुलगी ही नर्मदा. ही गंगाच आपल्याला घडायला आली आणि अलीकडे मग यांना मग गजानन महाराजांचा अधिकार. अरे विशेष नामधारकांना बाकीच्या साधना करण्याची आवश्यकता पडत नाही. खरे नामनिष्ठेत का त्यांना काहीही गरज नाही महाराज. पण जे सामान्य नामधारक आहेत ते इतर साधना करतात. मग आता नाम घेऊनही फल का बदलात पडत नाही, तर ते निरापराध नामधारक नाही, सापराध नामधारक. नामधारक असावा पण निरापराध नामधारक असावा.
सापराध नाम धारक जर असेल म्हणजे अपराध करीत असेल नाम घेत असताना, तर त्या नामाचा फायदा होईल तेवढा होत नाही, हे विसरता कामा नये. आणि ते तुम्हाला श्लोक सांगितलाय, त्याचा विचार आवलगावाच्या पाठात कधीतरी झालेला आहे, माझ्या काही लक्षात नाही. कोण्या वर्षी गत वर्षी झाला का, 2 वर्षी झालाय. तुम्हाला ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि त्या नामस्मरणामागे 10 अपराध आहेत, त्याचं विश्लेषण करून एक एक अपराध तुम्हाला पटवून दिलेला आहे. आता तुम्हाला पुन्हा ते सांगण्याची गरज पडणार नाही, कारण काय, तुम्ही ऐकलेली माणसं आहेत. पण एवढा श्लोक सांगा म्हणजे तुम्ही ऐकले, मला कळेल. सांगा बरं. सन्निंदा सतीनाम वैभव कथा श्रीशेष और भेदती अश्रद्धा श्रुति शास्त्र देशिक विग्राम नाम नर्तवाद भ्रमः वा नामास्थिति निषिद्ध वृत्ति विहित त्यागो हि धर्मांतरे वा. साम्यम नामनी जपे शिवस्य च हरेर्नापा अपराधादश. मला तुम्ही संस्कृत शिकले असते जमत नव्हतं का, डोंगले झाले काय बाता करून झालेलं असलं काय, आणि असेल तर सदोष असेल, मग निर्दोष कुठला कोणाकडे झाले, कोण रामराव सरपंच. नाही असू द्या ना, पण पक्का असल्यास काय गोड नाही, पण पक्का शिकविणारा पाहिजे. बरं असो, पण हे श्लोक त्यांनी बरा म्हणला, त्याच्यात थोडं नकळता एखादा दोष झाला असेल काय, पण म्हणला इसमला येतं ना वाटतं. मग हे तुम्हाला लक्षात आलंय नाही. सन्निंदा सन्निंदा असती नाम वैभव कथा. सांगा. भगवंतावर विश्वास नसणे. तुमच्या लक्षात नाही. असती नाम वैभव कथा नाही लक्षात आलं. सन्निंदा असती नाम वैभव कथा श्री शेषेवर घेत महादेवामध्ये आणि विष्णूमध्ये भेद कर. हे जमलं. अश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक गेला. आपल्या गुरुवर श्रद्धा नसणे, श्रुतीवर म्हणजे वेदावर विश्वास नसणे, शास्त्रावर विश्वास नसणे आणि गुरुवर विश्वास नसणे हे अपराध आहेत. अश्रद्धा श्रुती शास्त्र देशिक गेला म्हणजे श्रुती नाम वेद, शास्त्र आणि देशिक नाम गुरु, या तिघावर अश्रद्धा असणं मोठ नामधारक आहे. आणि वेदा विश्वास नाही, शास्त्रा विश्वास नाही, गुरुवर विश्वास नाही. चला, अश्रद्धा श्रुती शास्त्र देशिक गिराम. मला वाटतं हे असं विचारून घेतल्या तुमचं पक्क होते. हे काय होते तुमचं पक्क होतंय. अश्रद्धा श्रुती शास्त्र देशिक गिराम नामनिर्थवाद भ्रमः. नाम हे भ्रमिष्ठ आहे, म्हणजे नामावर विश्वास नाही. समजा अर्थवादात्मक नाम. आता नाम अर्थवादात्मक आहे असं वाटणं ते अपराधच आहे. चला त्याच्या पुढं नामास्थिती निषिद्ध वृत्ती. बरं, नाही कळलं म्हणजे कळालंय त्यावेळेस तुम्हाला, पण तुमच्या डोसक्यात बसलं नाही. नामास्थिती निषिद्ध वृत्ती. चला, विहित त्यागो ही धर्मांतरे, हे त्याच्या पुढचा पॉइंट. आपल्या धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्माचा आश्रय करून. पण विहिताचा त्याग करायचा म्हणजे विहित वेदातलं कर्म आहे हे टाकायचं आणि निषिद्ध कर्माचं अवलंबन करायचं. आणि आपल्या धर्माचा सोडून दुसऱ्या धर्माचा अंगीकार कधी कधी करायचा. म्हणजे कधी बुकाय लावायचा, कधी विभूती लावायची. लक्षात आलं की नाही बोललेलं. तुमचा कोणता धर्म आहे? वैष्णव. मग वैष्णव म्हणल्यावर झोपूनच, बरोबर आहे. आणि शैव म्हणल्यावर विभूती. पण हे बी कधी ते बी कधी, कधी गाणपत्य तर कधी कोणतं, कधी कधी ख्रिश्चन तर कधी बुद्ध धर्मात टोपी घालून हिंडायचं. एक गृहीत धरा, ही नामाचा अपराध आहे बरं. हो, विहित त्यागो ही धर्मांतरे. हा, साम्यम नामनी जपे शिवस्य हरेर नाम अपराधादश. साम्यम नामनी शिव, बरं काय हे मतलब सामान्य समजेन तो म्हणजे मला एवढं खरंय. हे त्यांच्या डोक्यात तरी बसलंय. आणि काही पॉइंट जरी लक्षात नसले तरी पण आता त्यांचा एवढं काय परफेक्ट थोडं आणि ते आणि सतत ह्याच्यात नसतात ना तुम्ही. तुमचा विषय दुसरा बी आता इथून गेलं की हे ना
हे सतत असल्यावर ते सतत येते. तुमच्या डोसक्यात दुसरं वे असतंय, पण तेवढं तरी तुम्ही पाठ केलं म्हणजे तुम्ही खरे ऐकायलेत असं सिद्ध होते. होय एकेच आहे. मला सांगा, हे नामाचे अपराध किती आहेत? आणि 10 अपराध असल्यामुळं तुम्हाला नाम फल देत. नाम घेऊनही तुमचा तेवढा व्हावा तेवढा फायदा होत, हे त्यातला अर्थ. आणि हे अपराध तुम्ही बाजूला करा, मग निरापराध नामधारक तुम्ही व्हाल. आणि निरापराध नामधारक झाले आणि विशेष नामधारक झाले तर त्या नामधारकाला दुसरं साधन करण्याची गरज नाही. म्हणून तुकाराम महाराजांना हे नामाचं महत्व पटलेलं आहे अंतकरणामध्ये. म्हणून विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड. हे भगवान पांडुरंगा, तुझं नाम फार गोड आहे. म्हणून तर नामदेवराय सुद्धा एका मंगात म्हणले की काय, अमृता होणे गोड नाम तुझे देवा आणि मन माझे केशवा का बहाने. ते का बहाने घेते आपल्याला म्हणले, ते घेतयच, त्याचं मन नाम घेतय. पण आपण विनंती अशी करावी अशी अपेक्षेवर काय, खरा अभंग परार्थ पर आहे. अमृता होणे गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बहाने गे. काय करू याशी सांग पंढरी राया. हे पंढरी राया, काय करू, इतकं गोड नाम आहे पण माझं मन घेत नाही रे देवा. अशी विनंती आपण करावी का नामदेव महाराजांनी केली? आपण करावी. मला वाटतं हे आपले प्रतिनिधी आहे. कोण? नामदेवराय. नामदेवरायला हे पूर्णता झालेली आहे, त्याचे सगळी गोडी प्राप्त झालेली आहे, पण हे आपलं प्रतिनिधित्व करतात. असं तुम्ही देवाला म्हणा आणि नामाची गोडी लागूया म्हणा. आणि त्याच्या नामाची गोडी मनाला लागली की महाराज मन रामरूप बनतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोने कैसे नृत्तीशी आले. अशी अवस्था त्या मनाची व्हायला लागते आणि मन उन्मन होऊन जातं. नव्हे, मन राम होतं. योग्याचं मन उन्मन होतं आणि भक्ताचं मन राम होतं. अशा प्रकारचा जनार्दनी आयचा ज्याचा नेम नेम तो देवा परम पूज्य. तो परम तो